शहर व उपनगरात घराबाहेर उभी करण्यात आलेली वाहने पेटविणारा माथेफिरू युवकाला बुधवारी रात्री एपीएमसी पोलिसांनी विश्वेश्वरय्या नगर येथे अटक केली आहे. तो बिम्समध्ये डॉक्टर असून 2 दिवसात त्याने 13 वाहने पेटवली आहेत. या डॉक्टरांनी गुलबर्गा येथेही 15हून अधिक वाहने पेटविल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. डॉक्टर अमित विजयकुमार गायकवाड वय 37 असे त्याचे नाव आहे. तो मूळचा प्रतिभानगर गुलबर्गा येथील राहणारा असून सध्या सदाशिवनगर येथे त्याचे वास्तव होते. सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात म्हणजेच बिम्समध्ये पॅथॉलॉजी विभागात तो सेवा बजावत होता. गेल्या 10 वर्षापासून तो बिम्समध्ये काम करतो. मंगळवारी मध्यरात्रीपासून बुधवारी रात्रीपर्यंत त्या माथेफिरूने 13 वाहने पेटवली आहेत. मंगळवारी मध्यरात्री 3:30 ते 4:30 या वेळेत जाधवनगर परिसरात 7 वाहनांना आग लावण्यात आली होती. या घटनेनंतर बुधवारी रात्री बेळगाव पोलिसांनी सतर्कता बाळगली होती. स्वतः पोलीस उपायुक्तांसह सर्व अधिकारी रात्रीच्या गस्तीवर होते. त्यावेळी बुधवारी रात्री 9:30च्या सुमारास पोलीस कंट्रोल रूमला एक फोन आला. विश्वेश्वरय्या नगर परिसरात एका संशयिताला पकडून ठेवल्याची माहिती कंट्रोल रूमला मिळाली. त्यानंतर लागलीच पोलीस अधिकारी विश्वेश्वरय्या नगर येथे दाखल झाले. जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्याजवळच असलेल्या विवेंता अपार्टमेंटमध्ये हा युवक पोहोचला होता. त्याच्या हातात कापडी बोळे, कापूर व लायटर होता. त्यामुळे प्रसंगावधान राखून हवालदाराने मोटारसायकलसह त्याला कंपाऊंडमध्ये कोंबून गेट लावले. त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. सुरुवातीला पोलिसांनी त्याची चौकशी केली. त्यावेळी त्यांना विश्वास बसला नाही. त्याच्या खिशातील कापूर व कापडी बोळे पाहून कार पेटविणारा माथेफिरू हाच असल्याची खात्री पटली. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता आपण डॉक्टर असल्याचे त्याने सांगितले. सदाशिवनगर परिसरात अमित राहत असलेल्या भाडुत्री घरात पोलिसांनी शोध घेतला असता 20 लिटर क्षमता असलेले पेट्रोलचे कॅन, त्यामध्ये 5 लिटर पेट्रोल, 6 मोबाईल संच, 1 हातोडा, 5 कापूर पाकिटे, इंजिन ऑइल, कात्री, लायटर व 2 मुष्टी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. पोलिसांनी त्या ताब्यात घेतल्या आहेत. पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांनी गुरुवारी सकाळी पत्रकारांना ही माहिती दिली. ವಾಚ್‌ಮನ್ ಅವನಿಗೆ ಕ್ವೆಶ್ಚನ್ ಮಾಡ್ತಾನೆ, ಯಾಕೆ ನೀನು ಬಂದಿದ್ಯಾ ಅಂತ. ಗಾಡಿ ಬೈಕಲ್ಲಿ ಹೊರಗಡೆ ಇಟ್ಟಿರ್ತಾನೆ ಅವನು. ಯಾಕೆ ಬಂದಿದ್ಯಾ ಅಂತಂದರೆ ನಾನು ಇಲ್ಲಿ T3 ಅಲ್ಲಿ ನಾಯಕನವರಿಗೆ ಭೇಟಿಯಾಗಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೆ. ಅಲ್ಲಿ T3 ಅಪಾರ್ಟ್ಮೆಂಟು ಖಾಲಿ ಇರುತ್ತೆ. ನಾಯಕ್ ಅಂತ ಯಾರು ಆ ಅಪಾರ್ಟ್ಮೆಂಟಲ್ಲಿ ಇರೋದಿಲ್ಲ. ಅವನು ಆಯಿತು ಇರ್ಬೋದು ಏನೋ ಅಂತ ಸ್ವಲ್ಪ ಹೊತ್ತು ವೇಟ್ ಮಾಡ್ತಾನೆ. ಅವನು ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಕಾರ್ ಪಕ್ಕ 2 ವೀಲರ್ ಇರುತ್ತೆ. 2 ವೀಲರ್ ಮೇಲೆ ಕೂತ್ಕೊಂಡು ಆ ಕಾರ್ ಬೋನೆಟ್ ಮೇಲೆ ತುಂಬ ಬಗ್ಗಿರ್ತಾನೆ. ಬಗ್ಬಿಟ್ಟು ಏನೋ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾನೆ. ಸೊ ಸೆಕ್ಯೂರಿಟಿ ಗಾರ್ಡಿಗೆ ಮತ್ತೆ ಕ್ವಶನ್ ಬರುತ್ತೆ, ಕಾರ್ ಕಳ್ತನ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಬಂದಿರಬೇಕು, ಏನೋ ಇರಬೇಕು ಅಂತ ಕಾರಿಗೆ ಯಾಕೆ ಮುಟ್ತಾ ಇದೆಯಾ ಅಂತ ಕೇಳ್ತಾರೆ. ಅಷ್ಟೊತ್ತಿಗೆ ಅವನು ಸರಿಯಾಗಿ ಉತ್ತರ ಕೊಡೋದಿಲ್ಲ. ನಂದು ಇಲ್ಲಿ 50 ಲಕ್ಷ ಡೀಲಿಂಗ್ ಇದೆ, ನಾನು ಅದಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೆ, ನನಗೆ ಅವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತು ಇವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತು ಅಂತ ಏನೋ ಮಾತಾಡ್ತಾರೆ. ಸೊ ಅವಾಗ ಎಲ್ಲ ಓನರಲ್ಲಿ ಇಂಜಿನಿಯರ್ ಅವರೆಲ್ಲ ಬರ್ತಾರೆ ಆ ಗಾಡಿದೆಲ್ಲ ಬಂದುಬಿಟ್ಟು ಅವ್ರಿಗೆ ಸಸ್ಪೆಕ್ಟ್ ಆಗಿ ಅವರು ಮತ್ತೆ ನಮಗೆ ಫೋನ್ ಮಾಡಿದಾಗ ನಮ್ಮ APMC ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಟರು, ಮಾರ್ಕೆಟ್ ACP ಅವರೆಲ್ಲ ಇಮಿಡಿಯೇಟ್ ಒಂದು ವಿತಿನ್ 5 ಮಿನಿಟ್ಸ್ ರೀಚ್ ಆಗ್ತಾರೆ ಆ ಸ್ಪಾಟಿಗೆ. ರೀಚ್ ಆಗಿ ಅವ್ನಿಗೆ ನಾವು ವಿಚಾರಣೆ ಮಾಡಿದಾಗ ಕರ್ಕೊಂಬರ್ತೀವಿ ಸ್ಟೇಷನ್ಗೆ. ವಿಚಾರಣೆ ಮಾಡಿದಾಗ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ ಅವನ ಹತ್ರ ಸದಾಶಿವನಗರದಲ್ಲಿ ಮನೆ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿ. ಸೊ ಇಮಿಡಿಯೇಟ್ಲಿ ಮನೆಗೆ ಹೋಗಿ ನಾವು ಮನೆಯನ್ನು ನೋಡಿದಾಗ ಹೊರಗಡೆ ಕಾರ್ ನಿಂತಿರುತ್ತೆ. ಕಾರಲ್ಲಿ ತುಂಬಾ ಟೂಲ್ಸ್ ಇದೆ ಅವನ ಹತ್ರ. ಅದು ಅನ್ಎಕ್ಸ್ಪೆಕ್ಟೆಡ್, ಈಗ ಡಾಕ್ಟರ್ ಆ ರೀತಿ ಟೂಲ್ಸ್ ಇಟ್ಟಿರೋದು. ಅವನು MBBS MD ಮಾಡಿದ್ದಾನೆ. MBBS ಗುಲ್ಬರ್ಗಾ, ಈಸ್ ನೇಟಿವ್ ಆಫ್ ಗುಲ್ಬರ್ಗಾ, ಪ್ರಗತಿ ನಗರದಲ್ಲಿ ಇರ್ತಾನೆ. MD ಪೆಥಾಲಜಿ ಮಾಡಿದ್ದಾನೆ. ಬಿಮ್ಸಲ್ಲಿ 10 ವರ್ಷ ಆಯಿತು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಅವನ ರೀಸನ್ ಹೇಳ್ತಾ ಇಲ್ಲ. ಬಟ್ यावेळी गुन्हे तपास विभागाचे पोलीस उपायुक्त महालिंग नंदगावी, मार्केटचे ACP शंकर मारिहाळ, APMCचे पोलीस निरीक्षक JM कालीमिर्ची, CCBचे पोलीस निरीक्षक BR गड्डेकर, कॅम्पचे पोलीस निरीक्षक सुदर्शन पट्टणकुडे आदी अधिकारी उपस्थित होते.